It's my birthday. सो आता इकडे बर्थडे सेलिब्रेशन आम्ही स्टार्ट केलं होतं. छोटंसं सेलिब्रेशन होतं आणि हे सगळे जण अचानक आले होते, कारण आम्ही ठरवलेलं की बर्थडे जास्त मोठा करायचा नाही, बिकॉज अवनीची तब्येत खराब होती. म्हणजे काल तिला बरं नव्हतं 14 तारखेला. सो आता तिला म्हटलं जर बरं वाटलं तर मग करायचा, नाही तर मग नाही करायचा. रात्री 12 वाजता सुद्धा केक आणला होता, बट हिची तब्येत बरी नसल्यामुळे त्याचा पण मूड खराब होता, माझा पण मूड खराब होता, म्हणून मग आम्ही नाही केक कटिंग केलं. आणि तिकडे माझी मम्मी त्याची आरती करते आणि ह्या ज्या काकी आहेत त्यांनी पण केक आणला होता. अवनीची आणि ह्या दोघांची मस्ती नेहमी चालूच असते. आणि माझ्या भावाने सुद्धा केक आणला होता. असे 3 केक झाले होते. शिवाय त्याचे मित्र सुद्धा पुढे आले होते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघालच केक घेऊन. आम्हाला वाटलं की आज आता बर्थडे सेलिब्रेशन होतंय की नाही, सो ते बर्थडे सेलिब्रेशन आम्ही स्टार्ट केलं. पैसे दिले नाही. बोला ना. एवढं लावतं लावली जरा बरवा तुम्ही परत हे नाही टाकलं. आम्ही आपल्याकडे ते टाकतो. मी ते सर्व टाकलं. इथे सगळे एकमेकांना केक भरवत होते. आणि ह्या आमच्या बाजूच्या काकी आहेत 2 जणी, त्या पण आल्या होत्या. तर त्यांचं काम करत होत्या तरी पण त्या आल्या. आणि इकडे अवनीनी पप्पांना खूप छान असं गिफ्ट दिलं होतं. तिने स्वतः तिच्या हाताने ग्रीटिंग बनवलं होतं आणि गुलाब घेतला होता. ती म्हणली पप्पांना काय देऊ मम्मी, तर म्हटलं बघ तुला जे आवडेल ते दे. मग तिने स्वतः ग्रीटिंग बनवलं आणि दिलं होतं. आणि आता इकडे आम्ही केक आणि समोसे ठेवले होते मुलांसाठी, त्याचे मित्र येणार होते. पार्टी आम्ही नंतर देणार आहोत. अवनी जेव्हा व्यवस्थित बरी होईल तर मग एखाद दिवशी वार पकडून देऊ किंवा अवनीच्या बड्डेला देऊ. अवनीचा बड्डे आता येतोच आहे तेव्हा देऊ. आणि इकडे बाल्यानी आणि आपूनी मिळून दोघांनी टी-शर्ट आणलं होतं, 2 टी-शर्ट, एक तिने एक हिनी दोघांनी. आणि मी काहीच घेतलं नव्हतं. त्याला म्हटलं आपण नंतर काहीतरी घेऊयात, आता सध्या तरी नको. तो पण म्हणला की नको. आणि आमचं बर्थडे सेलिब्रेशनचं असं म्हणजे हेच नव्हतं की करायचं करून. केक कापायचा आणि नाश्ता करायचा वगैरे. आता गप्पा ना मार बरं नाही ना तुला. नाही थँक्यू. घेऊन जा थँक्यू. एक टीव्ही आली बघ, टकली आली टकली. फोटो काढत होती नको ना गा. बर्थडे सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर मग आम्ही जेवायला बसलो. आणि माझी मावशी आणि काका त्यांनी पण केक आणला होता. असे 5 केक अक्षयनी कापले होते. म्हटलं बर्थडे होतोय की नाही, बट 5 केक त्यांनी कापले. आणि जेवायला आम्ही बिर्याणीच ऑर्डर केली होती, त्याच्या मित्राकडनंच आम्ही ऑर्डर केली होती बिर्याणी. सो आता आम्ही इकडे सगळी जेवायला बसलो होतो. आणि जास्त कोणाला बोलवलं नव्हतं, त्याच्यामुळे कोणी आलं नव्हतं. आम्ही घरातलेच होतो सगळेजण. जेवून झाल्याच्या नंतर 11:30 वाजले होते. तर अक्षयला म्हटलं चल आपण चैत्रातली देवी बघायला जाऊया, बिकॉज आम्ही आलो नव्हतो. आणि 2 दिवसानंतर लगेच रामनवमी होती, तर त्याला म्हटलं चल जाऊन येऊ, नंतर वेळ भेटेल नाही भेटेल. आणि सगळं आवरलं मी घरातलं आणि मग आलो इकडे.
तलावपालीलाच आहे हे. जे ठाण्यामध्ये राहतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे. त्यातला ऑलमोस्ट लोक येऊन बघून सुद्धा गेलेली आहेत. खूप जणांनी व्हिडिओ सुद्धा बनवलेले आहेत. तर ही छोटासा व्हिडिओ आहे. जे ठाण्यामध्ये राहत नाहीत, जे बाहेर राहतात आउट ऑफ ठाणा, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. इथे छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. आणि तुम्हाला सांगते, आम्हाला फर्स्ट टाइम असं झालं की आम्हाला देवीच्या चरणापाशी दर्शन मिळालं. नाहीतर इतके वर्ष आम्ही जेव्हा पण आलेलो आहोत, आम्ही बाहेरून तरी दर्शन घेतलेलं आहे, नाहीतर लांबून तरी असं दर्शन आम्हाला मिळालेलं आहे. बट यावर्षी फर्स्ट टाइम असं झालं की आलो आणि दर्शन इतकं छान भेटलं. अक्षयचा सत्कार सुद्धा केला. दर्शन झाल्याच्या नंतर मग आम्ही थोडा वेळ बसलो, बक्षीस समारंभ बघत होतो. आणि मग आमचं दोघांचं काहीतरी डिस्कशन चालू होतं. तेवढ्यात आवडीने हा व्हिडिओ शूट केला. आणि मी बघा कशी बघते. आणि बाहेर आल्याच्या नंतर इकडे राम मंदिर होतं. इतकं सुंदर होतं. व्हिडिओमध्ये माहिती नाही कसं दिसत असेल, बट रिअलमध्ये खूप सुंदर दिसत होतं. एका साईडला हनुमानजी होते, एका साईडला रामजी होते. आणि इतकं छान वाटत होतं ते सगळं बघून. आणि मग हे सगळं तलावपाली आहे, जे बाहेर डेकोरेशन केलं होतं. आणि त्यानंतर आम्ही लिंबू सरबत प्यायला आलो आणि खालीच बसलो. तो दमलो होतो भरपूर. आणि मग लिंबू सरबत वगैरे पियालो. अवनीला काहीच दिलं नाही, बिकॉज तिला कफ आहे, त्याच्यामुळे तिने काहीच नाही खाल्लेलं आहे. आणि मग तिकडनं खाल्लं वगैरे, पिलं वगैरे. आणि मग तिकडनं आम्ही निघालो. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की